तर आजचा दिवस विशेष आहे। आज आहे 19 फेब्रुवारी, म्हणजेच आपल्या शिवाजी महाराजांची जयंती। शिवाजी महाराजांचा इथे जन्म झाला। आता शिवाजी महाराजांचा जन्म खूप जवळपास 1600च्या काळातनी तो जन्म झालेला आहे त्याचा। आणि सुरुवात जर बघितली तर आज झालेल्या 400 ते 500 वर्ष, 1600 शतक आणि 21व्या शतक ते खूप वर्ष आहे। तर त्यामध्ये खूप दिवस आधीच एक कळकळा होती शिवाजी महाराजांची की बा आपल्याला स्वराज्य निर्माण मिळावं, आणि त्याच्यापासूनच त्यांना शिवाजी महाराज पुत्र आला। म्हणजे आजच्या दिवशी शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावर। आणि आजपासून आपण जेव्हापासून त्याने स्वराज्य घडवलं तर त्याच्या विशेष दिनानिमित्त आपण हे शिवजयंती साजरी करतो, जन्मदिनानिमित्त। तर बघा सर्व काही आज कारंज्यातनी अशा प्रकारची शिवजयंती झालेली आहे। मी शॉर्ट वगैरे व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये पण दाखवलेलं आहे की शिवजयंतीचं वगैरे कशी तयारी चालू होती काल। तर इथून आणि शिवाजी पुतळ्यापर्यंत जे मेन चौक आहे तिथपर्यंत वगैरे सर्व मिरवणूक निघते आणि परत इथं मिरवणूक वापस येते, म्हणजे असं इथून सुरुवात होते। तर आज मिरवणूक सर्व निघालेलं समोर गेलेले आहे, त्यानंतर आपण व्हिडिओ चालू केलेला आहे इथं। चला लगेच थोडा तुम्हाला दाखवतो कारंज्यामधली कशी मिरवणूक आहे। तर हा शिवाजी महाराजांचा खूप चांगला इतिहास जर बघितला तर आपण अभ्यासाला पण आहे। तर मित्रांनो बघा अशा प्रकारे सर्व शूट वगैरे जे आहे शिवाजी महाराजाचा मूर्ती तयार केलेली आहे, म्हणजे याचं पुतळा वगैरे। तर हे विशेष मूर्ती इथं आज आणि याची स्थापना झालेली चांगल्या प्रकारचं आज सकाळीच पूजन झालेलं आहे आणि सर्व रांगोळी वगैरे काढलेलं आहे जाणताराचा मित्रमंडळ आणि सर्व हे संध्याकाळचा जो माहोल राहणार आहे त्यासाठी सर्व तयारी आहे, लायटिंग वगैरे डेकोरेशन सर्व अशा प्रकारचं आहे। बघा एक डीजे पण आलेला आहे कार्तिक, त्यासाठी सर्व चालू आहे, पेंडॉल वगैरे लागलेलं आहे आणि सर्व अशा प्रकारची तयारी चालू आहे। हे जर संध्याकाळी जर आपण असलं संध्याकाळी खूप चांगलं राहणार आहे, संध्याकाळचा एक नंबर माहोल राहणार इथं, लायटिंग वगैरे आणि डान्स वगैरे आणि त्याची पूजा वगैरे आणि जयघोष राहणार आहे शिवाजी महाराजाचा कसं प्रकारचं त्यांना केलं गेलं आहे। बघा अशा प्रकारे सर्व काही तयारी चालवली आहे, एक नंबर तोफ वगैरे लावलेले आहे। आणि तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असाल शॉर्ट व्हिडिओ, तर तो आतमधला आहे मेन म्हणजे शिवाजी पुतळ्याबद्दल। आणि हे आहे जाणताराचा छत्रपती शिवाजी महाराज नगर, म्हणजेच कारंजा दत्त कारंजा लाट। तर चला जायचं आपल्याला तिकडं आतमध्ये मिरवणूक वगैरे बघायची आहे, तर मिरवणुकीत जाणार आपण, त्यानंतर शूट करण्यासाठी। तर बघा सर्वजण मिरवणुकीत तयार झालेले आहेत, सर्वांनी कानात नाही घातलेले वळे, कारण सर्वजण चालले आता मिरवणुकीत। तिकडे चाललं तर तिकडे येणार तुम्ही, इथं येणार नाही का? इथं संध्याकाळी खूप मारणार डीजे। तर बघा अशा प्रकारचं आम्ही आलो होतो मेन चौकात, म्हणजेच आपला छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेन जो कारंज्याचा चौक आहे तर तो आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक। आणि त्या एरियात आलो होतो आम्ही। पहिलं जी मिरवणूक निघाली होती ते निघाली होती डायरेक्ट शिवाजीनगरातून, तिथून सरळ थेट आली होती। आणि इथं नेमकेच बाजूला आवाज चालू होता, त्याच्यामुळे मी व्हॉइसवर चालू केलेला इथं, कारण खूप डीजेचा आवाज होता, गोंधळ होत होता सर्वजण। आणि एका साईडला थोडंसं मोबाईल घेतला आणि तिथून शूट करण्याचा प्रयत्न केला, आणि तसं म्हटलं लगेच जवळ जाऊ आपण, म्हणून मूर्तीपाशी आम्ही गेलो। तर बघितलं असेल काल मी व्हिडिओ पण टाकलेले, शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, कशा प्रकारची सजावट चालू होती ते दाखवलं आहे त्या व्हिडिओमध्ये, आणि महाराजांचं दर्शन घेताना पण दाखवलं आहे। तर पुन्हा म्हटलं आज 19 फेब्रुवारीच्या दिवशी विशेष प्रोग्राम राहते आणि सर्वजण सजावट वगैरे राहते आणि सर्वजण आलेले असतात, तर त्यासाठी आपण पण आलो होतो। आणि मिरवणूक पण निघाली होती, तर मिरवणूक बघण्यासाठी आम्ही आलो होतो सर्वजण। तर बघा अशा प्रकारचे सर्वजण एक जण सर्व छत्रपती शिवाजी महाराजाचं दर्शन घेत होते आणि त्यांना दंडवत करत होते, प्रणाम करत होते। तर बघा अशा प्रकारचे सर्वजण लाईनमध्ये लागले होते। मी पण गेलो, मोबाईल दिला मित्राच्या हातात आणि मी तिथं महाराजांचं दर्शन घेण्यासाठी लाईनला लागलो होतो। बघा अशा प्रकारचा मेन चौक आहे आणि इथं बघू शकता तोफ वगैरे ठेवलेली आहे आणि बाजूला झाड पण आहे असं चांगलं। आणि बाजूला जर केलं तर डेकोरेशन थोडंसं तयार केलं होतं त्याने विहिरीसारखं, आणि पाईप वगैरे सर्व लावले होते। तर अशा प्रकारचा मेन एरिया आहे कारंजा लाडमधला आणि खूप फेमस आहे। तर कोणी पण सांगितलं शिवाजी चौक, तर बघा अशा प्रकारचे सर्वजण लागले होते दर्शनासाठी लाईनमध्ये, चांगलं असं दर्शन घेत होते। आणि मी दर्शनाला लाईनमध्ये लागलो आणि वरती असं बरेच जण हार वगैरे टाकलेले होते, सर्व एक जण टाकत होते। आणि बघा अशा प्रकारचा सर्व काही जो एरिया आहे तो इथं दाखवलेला आहे कसा आहे मेन एरिया। तर बघा अशा प्रकारचं गेलो वरती आणि महाराजांना प्रणाम केला आणि त्रिवार मानाचा मुजरा पण केला मी त्यांना। बघा अशा प्रकारचं सर्व काही सर्वजणांनी बघा असे लाईनमध्ये लागले होते। आणि मी याच्यासाठीच सर्व व्हॉइस जो याच्यावर केलेला व्हॉइसवरती, कारण माहिती आहे का इथं खूप गोंधळ होता, डीजेचा आवाज चालू होता। आणि बघा असं मेन जो मिरवणूक होती आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती होती घोड्यावरची स्वारी करत,
तर ते त्यांची मिरवणूक काढताना बघा अशा प्रकारचं सर्व तयारी केलेली होती. बघा मित्रांनो, अशा प्रकारची जी मंडळी होती किंवा जे मिरवणुकीतले सर्व पब्लिक होती अशा प्रकारचा सर्व डान्स वगैरे करत होती. आणि हे बघा आमच्या गावातला आकाश, तो पण त्याला मोबाईल दिसला त्याच्यासमोर, तर तो पण डान्स करायला लागला होता. बघा अशा प्रकारची महाराजांची मूर्ती त्यांनी मिरवणुकीसाठी काढली होती, पूर्ण मिरवणूक. आणि बघा ट्रॅक्टर पण घेतला होता त्यांनी मिरवणुकीसाठी. तर बघा अशा प्रकारे सर्वजण नाचत होते, डान्स करत होते. तर मला पण थोडंसं आवडलं गेलं आणि मी मोबाईल दिला बाजूच्या हातात आणि मी पण डान्स करायला सुरुवात केली. किंवा चला थोडंसं आपणही डान्स करावं आणि थोडंसं मनोरंजनासाठी म्हणून आपण सर्व सुरुवात केली होती. बघा अशा प्रकारचा डान्स वगैरे चालू केला आणि बाजूच्या मित्रांना पण बोलावलं. बघा आणि मी सुरुवात केली तर आमच्यासोबतचे जे मित्र होते ते पण नाचायला आले. बघा आकाश पण आला होता, जो आधी तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवला, तो पण तिथं लागला होता नाचायला. आणि बाकीचे सर्वजण पताका घेऊन, महाराजाचा भगवा तिरंगा घेऊन सर्वजण लाईनमध्ये लागले होते. हे बघा हे गावातली मंडळी आहे, वैभव आहे आणि हा गोलू पण आहे माझ्यासोबत. आणि आकाश तर बघितलंच तुम्ही माझ्या मोबाईलमध्ये. आणि हा सोनू आपला व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा दिसलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये पण तो आलेला आहे आपल्यासोबत. तर बघा अशा प्रकारचा त्याने मोबाईल घेतला हातातनी आणि माझ्या हातातनी महाराजांचा जो झेंडा आहे आपला स्वराज्याचा, त्याच्यावरती स्वराज्य नाव करलेलं होतं आणि लिहिलेलं अशा प्रकारचं पताका दिली. आणि मी पण तो झेंडा पूर्ण फिरवला आणि चांगल्या प्रकारचं हे बघा सर्वजण प्रोत्साहन देत होते आणि पॉझिटिव्ह होते किंवा चला चांगलं मिरवणूक दिंगत आहे, चांगलं होत आहे. तर सर्वजण खुश होते, मनोरंजन करत होते सर्वजण. बघा सोनू वाय करताना दाखवलं आपल्याला. आणि हा आपला बबलू, म्हणजे आम्ही त्याला बबलूच म्हणतो, तसं त्याचं नाव रितेश आहे. तर तो पण माझ्या हातातला झेंडा घेतला आणि फिरवायला लागला होता तो पण. बघा अशा प्रकारची मूर्ती सजवली होती आणि त्याची मिरवणूक वगैरे काढणं चालू होती. तर बघा आम्हाला होता तो उशीर, त्याच्यामुळे आम्ही म्हटलं लवकर जायचं आपल्याला, कशाला जास्त हे करता, म्हणजे आता शेवटी तर आपण जो एरिया पालाच होता त्याच्यामुळे आम्ही इकडे निघालो परत. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल आता आपण मिरवणुकीतून पण गेलो आणि याच्या आधी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी, म्हणजेच आपला हा जो आहे एरिया तो शिवाजी चौक आहे. आणि इथं आपण व्हिडिओ वगैरे शूट केलेला आहे, काल पण व्हिडिओ शूट केला आणि आज पण हा व्हिडिओ शूट केलेला आहे. आज तुम्हाला सांगितलं की विशेष काय तर आज आहे शिवजयंती, म्हणजे शिवाजी महाराजांची जयंती. त्यांचा आज जन्म झाला होता 19 फेब्रुवारी 1630 तर त्यांचा जन्म इथं झाला. आणि त्याच्यानंतर त्यानं 50 वर्षाच्या जवळपास राज्य आपलं जे आहे स्वराज्याची निर्मितीसाठी लढले ते. आणि शेवटी 1680 म्हणजे त्यांचा मृत्यू झाला, म्हणजे तो मृत्यू आला. आणि त्याच्या मृत्यूचं कारण बरेच जणांना वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेलं आहे. तर ते आता थोडंसं, तर आजचा दिवस आपला जन्मापासूनच सुरू झाला म्हणून आपण जन्माचा विषय सांगणार आहे. त्याने खूप सारं काही जे होतं इतिहास त्यांचं नोंद आहे आणि चांगल्या प्रकारचं त्यांना लढाऊ युद्ध म्हणून नेता म्हणून जागतिक प्रसिद्ध आपला असा नेता हे शिवाजी महाराज आहे. त्यांच्याबद्दल हा व्हिडिओ आपला आजचा इथंच होता आणि त्याच्याबद्दल आपण थोडंसं सांगितलेलं आहे. तर बघा आमच्या कारंजा लाडमध्ये कशाप्रकारे शिवजयंती साजरी झाली, तर तो पूर्ण व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. नंतर शिवाजीनगरातून आपण निघालो आणि शिवाजी चौकापर्यंत इथे येऊन थांबलेला आहे. आणि परत ही जी रॅली होती, आता जी रॅली बघितली, ती रॅली सहज जाणार आहे आपल्या शिवाजीनगरमध्ये. आणि तिथं 7 वाजतापासून जे मेन ठिकाण आहे तर तिथं चांगल्या प्रकारचं जे आपण शूट वगैरे करत होतो, मग आपण गेलो होतो तिथं व्हिडिओ वगैरे घेतला आणि माहिती पण चांगली, थोडंसं डेकोरेशन चालू होतं आणि नाईटच्यासाठी लाईट वगैरे पण लावले होते, साऊंड लावलं होतं. तर आपलं सोनू भैया सोबत आणि त्यांचं पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आपण कशा प्रकारची काय तयारी चालू होती. तर आणि तर थोड्या वेळात जर बघितलं आपण 7 वाजता तर आपल्याला थोडा उशीर होत आहे, त्याच्यामुळे आपण इथं थांबणार नाही आहे. कारण आपल्याला शिवाजीनगरामध्ये थांबायचं होतं पण आपण थांबू शकणार नाही. शिवाजी महाराजांची जयंती हा कसा प्रकारे साजरा केला आणि या कारंजा लाड म्हणजे आपल्या या तालुक्यामध्ये हा जो व्हिडिओ आपण बनवला कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलची लिंक यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की भेटा. व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपला संपलेला आहे. जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकला असेल तर फॉलो करा. आणि तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये काही वाटत असेल विशेष तर तुम्ही कमेंट पण करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ तुम्हाला येत राहणार आहे. बाय.